कंपन्यांकडून होणारी गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग सुरू केला जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली। टोरेस कंपनीकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। हा विभाग फसवणुकीचे गुन्हे टाळण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवेल असं त्यांनी सांगितलं। टोरेस कंपनीत गुंतवणूक केलेल्या 16,788 गुंतवणूकदारांच्या 140 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे। त्यापैकी 35 कोटी रुपयांची वसुली झाली असून गुंतवणूकदारांचे पैसे लवकरात लवकर मिळावेत यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं। अध्यक्ष महोदय, ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती। ह्याच्यामध्ये 4 डायरेक्टर होते। 2 डायरेक्टर जे होते ते युक्रेन देशाचे होते आणि 2 डायरेक्टर जे होते ते इंडियन होते, आपले भारतीय नागरिक होते। असं आपण 7 लोकांना आपण अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये एक डायरेक्टर आहे। 4 लोकांपैकी एक जे डायरेक्टर आहे त्याच्यापैकी एकाला आपण जे इंडियन आहेत, जे भारतीय आहेत, त्यांना आपण अटक केलेली आहे। ज्यावेळेला हे व्यवहार व्हायचे अनेक वेळा कॅशने व्हायचे, काही हवालाचे लोक देखील याच्यामध्ये समावेश होते, त्यांना देखील आपण अटक केलेली आहे। आणि 9 आरोपींच्या विरोधात म्हणजे 9 आरोपी जे फरार झालेले आहेत त्याच्यामध्ये जे आंतरराष्ट्रीय आरोपी आहेत त्याच्यामध्ये ब्लू कॉर्नर नोटीस आणि याच्यामध्ये आपण लुकआउट नोटीस देखील आपण इंटरपोलला आपण दिलेली आहे। भविष्यामध्ये अशा घटना घडू नये की महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र शासन इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट ची स्थापना करणार आहे आणि ह्या इंटेलिजन्स युनिटच्या मार्फत असे जे ऑफेन्स जे होत आहेत त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवण्याचं काम हे करेल। गृहप्रकल्पांमध्ये विकासकांकडून फसवणूक झालेल्या 1124 प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करत रेरा कायद्याअंतर्गत वसुली करून सदनिकाधारकांना येत्या 3 महिन्यात नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली। ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील घर खरेदीदारांना विकासकांकडून येणं असलेली नुकसान भरपाई पोटी 200 कोटींहून अधिकच्या रक्कम वसुलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा सुरू असल्याचं सांगत भाजपाचे निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती। रेरा कायदा आल्यानंतर फसवणुकीची प्रकरणं कमी झालेली आहेत। या कायद्याअंतर्गत 182 प्रकरणात निर्णय घेण्यात आले असून 137 कोटी वसूल करून नुकसान भरपाई दिल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। रेरा कायद्यात सुधारणा करण्यासाठी केंद्राला शिफारस करण्यासाठी प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली। राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची कोणतीही चुकीची भरती झालेली नाही असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करण्यात आलेल्या शिक्षकांच्या इतर माध्यमांच्या शाळेमध्ये नियुक्ती केल्याबाबतचा तारांकित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे इद्रिस नायकवडी यांनी उपस्थित केला होता, त्याला भुसे यांनी उत्तर दिलं। भरतीच्या टप्पा 2 मध्ये संबंधित शिक्षक उमेदवारांचं शिक्षण ज्या माध्यमातून झालं आहे त्यांना त्याच माध्यमातील शाळांमध्ये प्राधान्य दिलं जाईल असं भुसे यांनी सांगितलं। त्याआधी विधान परिषदेत आज सकाळच्या विशेष सत्रात राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार व्यक्त करणाऱ्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली। भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेची सुरुवात केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विकास आराखडाच राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये प्रतिबिंबित झाला आहे असं दरेकर म्हणाले। महायुती सरकार सर्व समाज घटकांना न्याय देणारं असल्यानं जनतेनं विश्वासानं पुन्हा महायुती सरकारला निवडून दिलं असं दरेकर म्हणाले। राज्यात बाईक टॅक्सी